आज नाही तर उद्या करावा तर मलाच लागणार आहे. म्हटलं उद्या हा पसारा मांडण्यापेक्षा आज पूर्ण करून घेते, म्हणजे मग उद्या मी निवांत. आणि हो, याच पद्धतीने मी स्वतःला मोटिवेट करत असते. चला ते काम आवरलं, मस्त तयारी केली आणि आम्ही जरा बाहेर आलेलो आहोत. थोडी ग्रोसरी आणि फ्रुट्स वगैरे घ्यायचे होते, ते सगळे घेतले. माझ्यासोबत शॉपिंग करायला कुणालाच इंटरेस्ट नसतो आमच्या घरच्यांना, पण हे छोट्याशा बाळाला खूप इंटरेस्ट होता. छान छान मला फ्रुट्स निवडून देत होतं. ते लिस्ट मी केली होती पण घरीच विसरली, म्हणून जेवढ्या गोष्टी मला लक्षात होत्या तेवढ्या घेतल्या आणि पटपट तिथून बाहेर निघालो. पण पियाचं तुम्ही बघताय ना किती नाटकं चालले. आणि त्यानंतर सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे जेवायचं काय. आता सगळ्यात सोपा मार्ग असतो आणि मला हेल्दी पण वाटतो, म्हणून आम्ही 3 वेगवेगळ्या प्रकारचे डोसे जे आहेत ते इथे ट्राय केले आणि त्यानंतर घरी आलो. आणि हा माझा असा मूड तुम्ही बघताय ना, हा यासाठी आहे की घरी एवढं थकून आलेलो आहोत, मस्त पोटभर जेवण झालंय, पण आल्यानंतर ही सगळी ग्रोसरी आणि जो काही सामान आणलाय तो रचून ठेवायचा आहे. आणि तेच काम करायला मला जरा नको वाटत होतं, म्हणून जरा मूड ऑफ झालेला होता. पण म्हटलं जाऊ दे, नेहमीसारखंच आज नाही तर उद्या आपल्यालाच करायचंय, मग जाऊ दे ना, आताच करून मोकळं होऊया. आज शनिवार आहे आणि पिया ना सोमवारसाठी बॅग पॅक करून ठेवते आणि तिची ही वेगळीच धावपळ चाललेली होती. सगळं लागतं. जेवढं जमेल तेवढं मी सगळं आता इथे रचून ठेवत आहे. ही फ्रूट बास्केटची तुम्हाला जर लिंक हवी असेल ना तर मला कमेंट करा, किंवा मी प्रोडक्ट टॅग देखील केलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे प्राइस चेक करणं की सगळ्या गोष्टींचा भाव व्यवस्थित लागला आहे की नाही म्हणून. आणि आता इथे आम्ही पियाचा मस्त होमवर्क कंप्लीट करून घेत आहोत. चला तर मग आपण भेटूयात पुढच्या व्लॉग मध्ये. तोवर काळजी घ्या. बाय.